11 विवाह केले पाहिजे आणि आमच्या माया बहिणींच्या बाबतीत अपमानजनक बोलतोयस। एक दिवस असा येईल तू समोर ज्या दिवशी भेट तुला 2 थोबडीत नाही आणलं तर माझ्या बाप्पाचं नाव बदलणार। त्याच्यामुळे आरक्षण भेटलंय, आता तुम्ही कुणबी झालात, मग आमच्याकडे 11 मुलं आहेत असं म्हणून सामाजिक तेढ निर्माण करू नका। आता ऐका, कुणबी सर्टिफिकेटच्या द्वारे तुम्ही ओबीसी मध्ये आलाय। आता आमच्यातले क्वालिफाईड आम्ही 11 पोरं सुचवतो। ऐका हो, आता पहिल्यांदा 11 विवाह आपल्यामध्ये करेल। आता तुम्ही आमचं दावा की नाही 11 विवाह केले पाहिजे। आता हे जातपात राहिले का? आता सगळे सोडे राहिले का? आता पाटील शांडवकुळी क्षत्रिय काय राहिले का? आता पहिल्यांदा 11 विवाह जाहीर करा। आमच्याकडे 11 पोरं आहेत बरं का? काय बोलतोय एनडी पाटील बोलत होते, एनडी पाटील स्वर्गीय एनडी पाटील, लग्न ठरवायची वेळ आली की शांडवकुळी क्षत्रिय आणि गावच्या सरपंच पदाची निवडणूक आली की आम्ही ओबीसी, आम्ही मागासवर्गीय। एनडी पाटील बोलले होते, मी नाही बोललो। अरे चोरानो, जात चोरानो, मागासपणाचे डबाळे लागले तुम्हाला। तुमची गरिबी आली तर आमचा एकदा व्यवसाय तुम्ही स्वीकारला का तरी? नंदीबैलवाल्याचा ढोलगरायला दाखवलंय आणि घरोघरी गेलाय मागायला किंवा आमच्या वासुदेवाचा टोप घातलाय, हरी विठ्ठल वासुदेव अलाट्ट वासुदेव वासुदेव अलाट्ट वासुदेव म्हणलं कधी तुम्ही? म्हणलं नाही एकदा? अरे तुम्ही कशात येता नक्की? तुम्ही विजयंती अमधनं येता का ब मधनं येता? लक्ष्मण हाकेंनी आता सभेमध्ये असं वक्तव्य केलंय की 11 क्वालिफाईड आमची मुलं काढतो, तुमच्या मुली द्या, किंवा आता 96 कोळी असा काही मराठा राहिलेला नाही, ओबीसी झालेला आहे, यावर आपलं मत काय? संजय राऊतांच्या भाषेत बोलायचं झालं तर त्या हाकेला मला सांगायचं आहे, हा हाके एड झवाय तो एड झवा, हे मी ऑन रेकॉर्ड बोलतोय। अरे हाके, तुझ्या बापाला सांग, तुझी जर बहीण शिल्लक असेल, तुझी मुलगी शिल्लक असेल तर एका बागवानाच्या घरी तुझा बाप सुरी घेऊन जाणार आहे का भाकरी घेऊन जाणार आहे का? आता ओबीसी मध्ये आहे ना बागवान मुसलमान जातातले। छगन भुजबळची एखादी जर नात असेल तर छगन भुजबळ एका गरीब नाभिकाच्या घरात सुईरीक भाकर घेऊन जातोय का तुझ्या इथं? तुम्ही ऑलरेडी ओबीसी आहेत ना। हा, वाघमारेची एखादी जर पोरगी आहे तर तुम्ही नंदीवाल्याच्या घरी सुरी घेऊन जाणार आहे का भाकर घेऊन? काय बोलतोय हाके? अरे आजपर्यंत मी तुला हाके म्हणून आदरानं बोलत होतो, पण तू माझ्या जातीच्या आणि आमच्या माया बहिणींच्या बाबतीत अपमानजनक बोलतोयस। एक दिवस असा येईल तू समोर ज्या दिवशी भेट तुला 2 थोबडीत नाही आणलं तर माझ्या बाप्पाचं नाव बदलणार। अरे हाके, तुला कळलं पाहिजे, सुईरीक हा पार्ट वेगळा आहे। सुईरीक ही भाकर घेऊन आम्ही मराठा आणि कुणब्याची आमची सुईरीक होती, अधिकृत होती। धनगरांची धनगरात सुती आहे, लक्षात घे। धनगराची पोरगी काय मुसलमानाच्या देत नाहीत भाकर घेऊन, त्याला आंतरजातीय विवाह म्हटलं जाते। हा, ओबीसी मधल्या ज्या काय 30, 40, 50, 60 जाती आहेत, 350 जाती आहेत, हे एकमेकांच्याकडे काय सुईरीक घेऊन जाते बाप मुलीकड? काय बोलतोस तू हाके? तुला अक्कल पाहिजे। तुला कुणाच्या पंपावरचा चालू झालायस तू मला माहिती आहे, कुणाच्या पैशावर तू एवढं बोलायला लागलायस मला माहित आहे। आणि सगळ्यात मूर्ख म्हणजे आमचे नेते आहेत। असल्या लोकांचं ऐकून घ्यायला लागलाय। आम्ही लक्षात घ्या, सांगतोय, शांततेच्या मार्गाने आधी सांगायला लागलोय। हाके, तुमची ही फालतू बडबड बंद करा। पुन्हा म्हणू नका की मराठ्यांनी माझ्यावर अन्याय केला आणि मराठ्यांनी असं केला, माझ्या एका धनगराच्या पोराला असं केला। अरे धनगर समाजाला एक कळलंय आता की तू आमच्या माता माऊलींच्या आणि आमच्या महिलांच्यावर अश्लाघ्य भाषा करायला लागलायस। कधी तुझ्या आमच्या जातीच्यावर आम्ही गेलेलो नाही, धनगरांच्या बाबतीत आम्ही कधीही वाकडं बोललेलो नाही। मी तर अभिमानानं मिरवलंय, माझ्या गळ्यात धनगरांनी माळ घातलेली आहे। तू मराठवाड्यात आमच्या येऊन असं जर काय पेरणी करत असशील तर तुझे प्रत्येक पत्ते खोलणार आणि काय व्हायचं ते होऊ द्या। चला एकदा होऊन जाऊ द्या समोरासमोर, लक्षानं माझ्या समोर यावं आणि सांगावं तुझी पोरगी तू द्यायला तयार आहेस का आज मुसलमानाच्या? चल। लक्ष्मण हाकेंनी उटावरून शेळ्या हाकणं बंद करावं। महाराष्ट्रामध्ये आंतरजातीय विवाह कायदा लागू आहे।
कुणीही कुणाशीही लग्न करू शकतं. त्याच्यामुळे आरक्षण भेटलंय, आता तुम्ही कुणबी झालात, मग आमच्याकडे 11 मुलं आहेत, असं म्हणून सामाजिक तेढ निर्माण करू नका. आपणही आरक्षणवादी आहोत. SC, ST, OBC यांच्यात रोटीबेटी व्यवहार का होत नाही? उमरीच्या नांदेड जिल्ह्यातील उमरीमध्ये मातंग समाजाचा तरुण लखन भंडारे आणि धनगर समाजाची तरुणी संजीवनी कमळे या दोघांनी प्रेमच केलं होतं ना. धनगर कुटुंबांनी या दोघांचे हातपाय बांधून गावभर धिंड काढून विहिरीमध्ये फेकून दिलं. निर्दयपणे त्यांचं हत्याकांड केलं. एक धनगराची मुलगी मातंग समाजाच्या तरुणाला दिली असती तर काय फरक पडला असता? आरक्षणवादी आहोत. सामाजिक न्यायासाठी, सामाजिक समतेसाठीच आरक्षण आहे ना. पण आरक्षणवादी असून सुद्धा सामाजिक समता राबवायची नाही. एकही त्या ठिकाणी मुलगी आम्ही देऊ शकत नाहीत अशी एकीकडे भूमिका बजवायची आणि दुसरीकडे आमच्याकडे 11 मुलं आहेत म्हणून मराठा समाजाला हिनवायचं आणि एक प्रकारे महिला आणि मुलींची थट्टा करायची, याचा आम्ही या ठिकाणी निषेध करतो. ही एक प्रकारची लक्ष्मण हाकेंची आमच्याकडे 11 मुलं आहेत असं म्हणणं म्हणजे एक भुरसटलेली मानसिकता आहे आणि या मानसिकतेचा आम्ही निषेध करतो. उमरीचं प्रकरण गंभीर आहे. मातंग तरुणांनी धनगर समाजाच्या तरुणीवर प्रेम केलं म्हणून धनगर कुटुंबांनी हातपाय बांधून विहिरीत टाकलं. त्यावर लक्ष्मण हाके काही बोलणार आहेत की नाही आणि आरक्षणवादी या ठिकाणी आंतरजाती विवाह करणार आहेत की नाही हा